नमस्कार भावी शिक्षक हो. आज आपण TIT टेट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी 2017ला झाली होती त्यातील आपण 21वी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. यामध्ये आपण पार्ट 4मध्ये प्रश्न क्रमांक 46 पासून 60 क्रमांकापर्यंतचे क्वेश्चन स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर मागील पार्ट 3, 2 आणि 1मध्ये अनुक्रमे 15-15 प्रश्न मी सोडवून दिलेले आहेत. आता यापुढील प्रश्न आपण पाहूयात. तर पहा, 46वा प्रश्न होता, दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. तर या ठिकाणी पहा काय झालेलं आहे. प्रथम इथं 4 आकृत्या दिलेल्या आहेत. त्यानंतर इथं दुसऱ्या ह्याच्यामध्ये हा जो मधील ओ आहे हा काय झालेला आहे, इथं भरीव झाला आहे आणि इथं एक अक्षर आलेलं आहे सी. त्यानंतर परत मोकळा, परत आणखीन एक अक्षर वाढवलेला आहे टी. त्यानंतर परत भरीव, नंतर एक अक्षर वाढवलेलं आहे एल. आता परत मोकळा होणार आणि आणखीन एक अक्षर वाढणार म्हणजे पर्याय क्रमांक पहा, मोकळा इथं दोन्हीकडे आहे आणि आणखीन एक अक्षर वाढणार म्हणजे पर्याय क्रमांक ए हे याचे योग्य उत्तर येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. पेट्रोलची किंमत प्रति लिटर 60 प्रति लिटर आहे आणि स्पिरिटची किंमत 40 रुपये प्रति लिटर आहे. पेट्रोल व स्पिरिट कोणत्या गुणोत्तरात मिसळले जावे म्हणजे 75 रुपये लिटरवर मिश्रणाची विक्री केल्यास 25% नफा मिळेल आणि याचे गुणोत्तर इथं त्यांनी दिलेले आहेत. तर ह्या मी हे गुणोत्तर घेऊन बघितले तर ह्याच्यापैकी कोणत्याही गुणोत्तराने काय होत नाही, 25% नफा मिळत नाही. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक यापैकी नाही हे याचं उत्तर येणार आहे. आता दिलेल्या आकृतीमध्ये ओ हे वर्तुळाचे केंद्र आहे, AB ही स्पर्शिका आहे, AR ही AR ही काय आहे 12 सेमी आहे. नंतर काय म्हटले, OB ही 13 सेमी आहे. इथं आर नाही, इथं पण बी पाहिजेत. पहा, AB ही 12 सेमी, OB ही 13 सेमी आणि विचारलेत काय OA. इथं चुकून त्यांनी बी मांडलेत तर इथं का OA काढा असं त्यांनी म्हणायला पाहिजेत. हे डॉट 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 दिलेत ते काढायची आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे हा काय आहे, इथं काटकोन त्रिकोण बनतो आणि आपण पायथागोरसचे प्रमेय वापरले की याचं उत्तर आपल्याला मिळतं किंवा त्रिके जर पाठ असतील तरी लगेच ह्याचं उत्तर आपल्याला क्लिक होतं. बघा, पायथागोरसची त्रिके तुम्ही पाठ करायला हवीत. 5, 12, 13 5, 12, 13 हे इथे त्रिक वापरलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. आणि बेसनुसार म्हणाल तर आपण याप्रमाणे सोडवू शकतो. पहा, कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण दिलेला आहे OB बरोबर पहा 13, त्याप्रमाणे 13चा वर्ग बरोबर 12चा वर्ग अधिक उंची म्हणजे OA काढा म्हटलेत. तर अशा प्रकारे गणित सोडवलं तरी आपल्याला उत्तर उंची OA बरोबर 5 सेमी मिळते. पर्याय क्रमांक पहा इकडे सी. त्यानंतरचा प्रश्न आहे गुणाकार करा. साधा सोपा आहे. पहा, तर या ठिकाणी पहिल्या 2 डिजिटचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला समजतं. पहा, आता पहिल्यांदा पहा 8 चौक 32 म्हणजे एकक स्थानी 2 येणार आहेत. त्यामुळे हे 2 पर्याय गेले बाजूला. एकक स्थानी 2 येणारा आपल्याला उत्तर निवडायचं आहे आणि मग आता 2 ठिकाणी आलेला आहे म्हणून आपल्याला परत काय दुसऱ्याही डिजिटचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला इथली संख्या कळणार आहे. तर इथं गुणाकार येतो ह्याचा पर्याय क्रमांक सी. तर तुम्हाला ते 2 डिजिट्सपर्यंत तरी गुणाकार करून पाहावा लागणार. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, एक व्यक्ती त्याचा माल 7% तोट्याने विकतो. त्याने जर त्या रुपये 80 अधिक किमतीने त्याची विक्री केली असती तर त्याला 9% नफा मिळाला असता. तर आरंभिक खरेदी किंमत रुपयामध्ये काढा. म्हणजे इथं आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे आणि काय म्हटले त्यांनी 80 रुपये अधिक किमतीने जर त्याने विक्री केली असती तर त्यांना किती टक्के नफा मिळाला असता, 9% नफा मिळाला असता. तेव्हा जेव्हा इथं जास्त अधिक असे येते तेव्हा काय करायचं की हे जो तोटा आणि नफा दिलेला आहे ह्यांची करायची बेरीज. ह्यांची काय करायची बेरीज आणि यशचे तितके टक्के बरोबर 80 असे लिहून जर आपण गणित सोडवले की आपल्याला उत्तर मिळून जाते. तर मी इथं सोडवलेले आहे. पहा, 9 आणि 7 किती झाले 9%,
काय म्हटलेलं होतं, 7% तोटा आणि 9% नफा यांची बेरीज किती झाली 16. तर एक्सचे 16% बरोबर 80 लिहून घ्यायचं, कारण 80 अधिक म्हटलेले. मग एक्सची किंमत काढायची, टक्के ह्याचा अर्थ असतो छेद 100. तर या बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला जाताना काय होतो, अंशस्थानी 100 जाणार, छेदस्थानी 16 येणार आणि यांचा गुणाकार भागाकार केला की आपल्याला उत्तर मिळते 500. म्हणजे त्यांची खरेदी किंमत किती होती 500. तर बघा, जास्त मिळाली किंवा अधिक मिळाली किंवा असे म्हटले की नफा तोट्याची काय करायची बेरीज आणि काय करायची किंमत काढायची. कमी मिळाली म्हटले की नफा तोट्याची काय करायची वजा बाकी. मग इथं काय म्हटले त्यांनी, अधिक किमतीने विकली म्हटलीत, म्हणून आपण तिथं नफा तोट्याची बेरीज करून एक्स मानून त्याची खरेदी किंमत काढलेली आहे आणि उत्तर आलेलं आहे 500. त्यानंतरचा प्रश्न पहा, थोडा मोठा लेंथी आहे, एका ह्याच्यात बसणार नाही. पहा काय म्हटलेत, 12 लोक प्रत्येकी 6 लोक असलेल्या 2 समांतर रांगेमध्ये बसले आहेत. अशा प्रकारे बसलेले आहेत की लगतच्या व्यक्तीमध्ये समान अंतर आहे. रांग 1 मध्ये पी क्यू आर एस टी आणि व्ही, पहा पूर्णपणे इथं आणि व्ही बसलेले आहेत आणि ते सर्व दक्षिणेकडे बघत आहेत. रांग 2 मध्ये ए बी सी डी ई आणि एफ बसलेले आहेत आणि ते सर्व उत्तरेकडे बघत आहेत. म्हणून दिलेल्या आसन व्यवस्थेत रांगेत बसलेला प्रत्येक सदस्य दुसऱ्या रांगेत बसलेल्या सदस्याच्या समोरासमोर आहे. ए हा डीच्या उजवीकडून तिसऱ्या जागेवर बसतो. ए किंवा डी दोघांपैकी कोणीही टोकाच्या शेवटी बसत नाही. टी आणि डीच्या समोर आहे. टी हा टीच्या समोर आहे. तर बघा, तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रश्न व्यवस्थितरित्या वाचून घ्या आणि एकदा ह्याचा क्रम लावून ठेवा, म्हणजे ह्याच्यावर 2-3 प्रश्न आणखी विचारले जातात, त्याची पण तुम्हाला उत्तरे येतात. टी हा डी समोर आहे, व्ही हा एच्या समोर नाही आणि व्ही कोणत्याही शेवटच्या टोकाशी बसलेला नाही. व्ही हा टीच्या तात्काळ शेजारी नाही. बी सर्वात शेवटच्या टोकावर बसतो. बी आणि ईच्या मध्ये फक्त 2 लोक बसतात. ई हा व्हीच्या समोर नाही. 2 व्यक्ती आर आणि क्यूच्या मध्ये बसतात. आर हा टीच्या तात्काळ शेजारी नाही. सी हा व्हीच्या समोर नाही. पी हा आरच्या तात्काळ शेजारी नाही. खालीलपैकी काय एफच्या संदर्भात सत्य आहे. तर ह्या दिलेल्या माहितीनुसार तुम्ही 2 समोरासमोर रांगा काढून, कारण समांतर रेषेवर म्हटलीत ना, म्हणून तिथं त्या अक्षरांची काय लावायची आहेत, पहिल्यांदा क्रम लावायचे आहेत. कोण कोण, पी क्यू आर एस टी आणि व्ही, आणि कोण ए बी सी डी ई आणि एफ, हे समोरासमोर त्यांचे दक्षिणेकडे तोंड. आता हे पी क्यू आर एस टी आणि व्ही जे आहे ते दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत, म्हणजे ते इथं बसलेले आहेत इकडे तोंड करून. खालची बाजू दक्षिण, हे पहा, आणि वरची उत्तर, पूर्व, पश्चिम. आणि आता हे बसलेले जे आहेत, या खालच्या बाजूला जे बसले त्यांचं कुठल्या बाजूला तोंड आहे, उत्तरेकडे. आणि ह्या रांगेत बसले त्यांचं कुठल्या बाजूला तोंड आहे, दक्षिणेकडे. आता आपण त्यांचे क्रम लावूयात. पहा, दिलेल्या अटीनुसार मी त्यांचा क्रम लावला आहे. त्याप्रमाणे आता आपण पर्याय पाहूयात. तर त्यांनी काय म्हटले होते बघा, व्ही हा टीच्या तात्काळ शेजारी नाही. तात्काळ शेजारी नाही म्हणजे एक सोडून असू शकतो, म्हणून या ठिकाणी ठेवला. त्याचं काय म्हटलेले, ए हा डीच्या उजवीकडून तिसऱ्या जागेवर आहे. ए हा डीच्या उजवीकडे तिसऱ्या जागेवर, 1 2 3 म्हणून ह्याला उजव्याकडे तिसऱ्या जागेवर ठेवले. नंतर काय म्हटले, ए किंवा डी दोघांपैकी कुणीही टोकाच्या शेवटी बसत नाही. ए किंवा डी दोघांच्या शेवटी नाही, म्हणून त्यांना कुणाला घेतले, तर मी सी आणि बीला घेतलं. त्यानंतर काय म्हटले, बी हा सर्वात शेवटच्या टोकावर बसतो. बी हा इथं बी का घेतलं, तर बी हा त्यांनी म्हटलेत की बी हा सर्वात शेवटच्या टोकावर बसतो. बी आणि ईच्या मध्ये फक्त 2 लोक बसतात. बी आणि ईच्या मध्ये फक्त 2 लोक बसतात. याप्रमाणे मी इथं मांडणी करून घेतलेली आहे. तसेच वरती पण पहा काय म्हटलेत, 2 व्यक्ती आर आणि क्यूच्या मध्ये बसतात. आर आणि क्यूच्या मध्ये 2 व्यक्ती बसतात. नंतर आर हा टीच्या तात्काळ शेजारी नाही. आर हा टीच्या तात्काळ शेजारी नाही, खूप लांब आहे, पाहिजे लांब ठेवला. नंतर काय म्हटले, सी हा व्हीच्या समोर नाही. सी हा व्हीच्या समोर नाही, मग सी हा कुणाच्या समोर ठेवला, मी पीच्या समोर ठेवला.
पी हा आरच्या तात्काळ शेजारी नाही. पी हा आरच्या तात्काळ शेजारी नाही म्हणून त्याला टोकाला ठेवलेला आहे. त्यांच्या अटीनुसार ह्यांचा क्रम लावला. आता प्रश्न पाहूयात, ऑप्शन काय आहेत. प्रश्नातील ऑप्शन पाहूयात. एफ हा शीच्या उजवीकडून दुसऱ्या जागेवर बसलाय का पहा. एफ हा शीच्या उजवीकडून दुसऱ्या जागेवर, एफ हा सीच्या उजवीकडून दुसऱ्या जागेवर आहे का? नाही, ते चूक आहे. नंतर म्हटले एफ हा एच्या तात्काळ शेजारी नाही. एफ हा एच्या तात्काळ शेजारी आहे. नंतर बघा, एफ हा डीच्या डावीकडून तिसऱ्या जागेवर आहे. एफ हा डीच्या डावीकडून तिसऱ्या जागेवर आहे का? नाही. चौथं बघा, एफ हा व्हीकडे बघत आहे. पहा, एफ हा व्हीकडे बघत आहे म्हणजे तिथं पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे. आता पुन्हा एकदा क्रम तुम्ही लावून घेतला आहे त्यामुळे पुन्हा त्याच्यावरच प्रश्न आला आहे, तो उत्तर तुम्ही द्यायला आता सोपं जाणार आहे. पहा, तर त्यांचा प्रश्न कसा होता आता की ई खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे. BDCA ई खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे. तर आपण इथं क्रम लावला होता. पाहूयात. BCDA ह्या ठिकाणी डीशी संबंधित आहे. बघा, डीच्या जवळ आहे तो. ई हा डीच्या जवळ आहे, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक बी येते. सॉरी, पहा इथं काहीतरी चुकलेलं आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक ए सांगितलेलं आहे. बी, पर्याय क्रमांक ए बी असे उत्तर येते, म्हणजे बीशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे. तर आपण ह्याच्या समांतर रेषावर आसनावरनं त्यांना बसवलेलं आहे, त्या पाहूयात. तर पहा, ईचा आणि बीचा काय संबंध आहे. ई व बी मध्ये 2 अक्षरे आहेत. ई व बी मध्ये 2 अक्षरे आहेत, जशी पी व व्ही मध्ये 2 अक्षरे आहेत. क्यू व आर मध्ये 2 अक्षरे आहेत. सी व एफ मध्ये 2 अक्षरे आहेत. तशी ई व बी मध्ये 3 अक्षरे आहेत. म्हणून ह्याचा संबंध कशाशी येणार? ई बी असा गट होणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए ज्यामध्ये बी दिलेला आहे त्याच्याशी संबंधित हे काय आहे? अक्षर आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर म्हटलेत की एक प्रकाश वर्ष जवळपास समान आहे. 9.4607 गुणिले 10⁻15 m एवढं मीटर, म्हणजे एवढं ते काय एक प्रकाश वर्ष समान आहे. त्यानंतर पहा, दिलेल्या पर्यायातून वेगळे बाहेर काढा. पाय, डोळे, बोटे, कान. तर या ठिकाणी पहा, ज्ञानेंद्रियांशी संबंधित आहेत. तर नाही, ह्या ठिकाणी पहा, पाय 2, डोळे 2, कान 2 आणि बोटे ही काय असतात? हातापायाची मिळून 20 असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक सी येणार आहे. ज्ञानेंद्रियाचा इथे संबंध नाही. तर काय आहे की हे जोडी न येतात तरी अनेक आहेत, म्हणजे 20 असतात प्रत्येक मानवाला. म्हणून पर्याय क्रमांक अपवाद असतो, कुणाला 21 बोटे पण असतात, परंतु सामान्यतः 20 बोटे असतात. पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खाली दिलेल्या प्रश्नात एक विधान आहे ज्याचे 1 आणि 2 असे 2 निष्कर्ष त्याखाली अंकित केलेले आहेत. या आधारे सर्वात योग्य पर्याय निवडायचा आहे. विधान आहे, ज्या व्यक्तीचा रक्तगट AB आहे तो इतर कोणत्याही रक्तदात्याकडून रक्त स्वीकार करू शकतो. निष्कर्ष आहे, AB रक्तगट असणाऱ्या रुग्णाला रक्त देताना त्या रक्ताची चाचणी करण्याची आवश्यकता नाही. दुसरा आहे, AB रक्तगट असणाऱ्या व्यक्तींसाठी रक्त कधीच कमी पडणार नाही. तर निष्कर्ष पाहूयात काय दिलेले आहेत. पहा, आणि पर्याय पाहूयात आपण. केवळ निष्कर्ष क्रमांक 1 हा विधानास अनुसरण आहे. केवळ निष्कर्ष क्रमांक 2 हा विधानास अनुसरण आहे. केवळ निष्कर्ष क्रमांक 1 आणि 1 किंवा 2 अनुसरण आहे. कोणताही निष्कर्ष अनुसरण नाही. तर यापैकी पहा, विधाने वाचा पुन्हा. हे विधान आहे, ज्या व्यक्तीचा रक्तगट AB आहे तो इतर कोणत्याही रक्तदात्याकडून रक्त स्वीकार करू शकतो. निष्कर्ष काय म्हटलेत? AB रक्तगट असणाऱ्या रुग्णाला रक्त देताना त्या रक्ताची चाचणी करण्याची आवश्यकता नाही.
किंवा AB रक्तगट असणाऱ्या व्यक्तीसाठी रक्त कधीच कमी पडणार नाही. तर हे दोन्हीही निष्कर्ष अनुसरून नाही आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक D ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. आता हा जो प्रश्न आहे 57वा, आपण मागच्या प्रश्नामध्ये ह्याचा क्रम लावलेला आहे मागच्या पार्टमध्ये. तर पहा, आणि 2 नंबरला आपल्या वाक्य आलं होतं काय? पहिल्यांदा आलं होतं T, आणि 2 नंबरला आत्मविश्वासाने असं आव्हान स्वीकारतो आणि शरीर सुरू झाल्यावर खूप वेगाने धावतो. म्हणजे पर्याय क्रमांक A ह्याचे योग्य उत्तर आहे. म्हणजे 2 नंबरचे वाक्य R नंबरला जे आहे ते येणार आहे. त्यानंतर पहा, खाली दिलेले प्रश्न वर्णमालिकेवर आधारित आहेत. त्या प्रत्येक मालिकेत काही अक्षरे गहाळ आहेत. योग्य पर्याय निवडा. 5 पेक्षा अधिक अक्षरे गहाळ असल्यास मालिकेतील शेवटचे 5 अक्षरे निवडा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, तर वाचलेलंच आहे क्वेश्चन मी. आता इथं बघूया. या ठिकाणी पहा, ABC D गाळून E, नंतर F गाळून G, म्हणजे इथं क्रमवार अक्षरे आलेले आहेत. पहा, अल्फाबेट्स क्रमवार आलेले आहेत आणि दिलेल्या पर्यायात एकच अल्फाबेट्स क्रमवार आहेत. ह्या पर्याय क्रमांक D मध्ये QRST U, म्हणजेच पर्याय क्रमांक D आपले योग्य उत्तर येणार आहे. त्यानंतर दिलेल्या 4पैकी वेगळी म्हणजे असंबंध असणारी आकृती शोधायची आहेत. आकृत्या पाहूयात. पहा, तिथं B वेगळी दिसत आहे. पहा, हात व पायांचे आकार सेम दाखवलेत, बाकी ठिकाणी हात व पायांचे आकार वेगवेगळे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक B हे आपले योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एक लघुत्तम संख्या जिला 4000 ने गुणले असता ती पूर्ण घन बनती, ती संख्या कोणती? पर्याय आहे 2, 3, 6, 8. आणि पाहायचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक A 2. जर आपण ह्या 2ला 4000 गुणले की तिथं काय होणार? 8000 होणार आहेत. आणि आपल्याला फक्त 8चे घनमूळ माहिती आहे काय? 2. आणि ह्या 3पैकी एक शून्य लिहायचा, म्हणजे काय होतं ते 20. पहा, 4000 गुणले 2 आले किती? 8000. तर आपलं ह्याचं घनमूळ काढायचं आहे. 1 0 हे 2, म्हणजे किती होणार? 20 घनमूळ निघते. म्हणजेच आपण पर्याय क्रमांक A चं योग्य उत्तर म्हणू शकतो. अशा प्रकारे आज आपण पुढचे 15 प्रश्न कव्हर केले आहेत. पुढील 15 प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि ज्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.